नाच पाहिजे ना ते बघ. तर आम्ही सध्या पनवेलला उतरलेलो आहे, बघू शकते. पनवेलला उतरलेलो आहे आम्ही आता, आणि आता इथं पुढचा प्रवास दाखवत आम्ही. आणि आम्ही कुठल्या ठिकाणी बसलो होतो तुम्हाला हे पण दाखवत. आम्ही आता या ठिकाणी बसून आम्ही आलेलो एवढा प्रवास केलेला आहे. आणि ह्याच्या पुढचा प्रवास आहे आम्ही इथं बसून करू, कारण आम्हाला आतमध्ये मज्जाच येत नाहीये. तर काय करावं. शेवटी आमचं ठाणे आलं. आम्हाला झोपेत होती, बट शेवटी ठाणे आलं. पावसाने स्वागत केलेलं आहे इथं. आम्ही आता डेस्टिनेशनला पोहोचलेलो आहे, बघू शकतो आम्ही. एक नवीन पाव तुम्ही बघू शकता. आम्ही बाहेर बसलेले, आमच्यासाठी सेपरेट रूम आहे, माहिती आहे का. आम्ही लय डेंजर लोक. काय वाटतं सर, तुम्ही बोला की. कसं आहे, कशाबद्दल कशाबद्दल तुमची ट्रिप कशी होती ते सांग. आमची ट्रिप म्हणजे तुम्हाला काय सांगू, थर्ड क्लास एसी मध्ये आम्ही आम्ही फर्स्ट क्लास मध्ये आलो. सगळी यांची कृपा, या सरांची कृपा. फर्स्ट क्लास मध्ये आलो. अरे त्यांनी जेव्हा जेव्हा आमच्या ग्रुपात केले त्या दिवशी वाटोळच झाले. हे आमच्या आधी शेट. चला 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 खाली चला, खाली चला. बोल, चालतं चालतं बोल. हा, आम्ही चाललेलो आहे खाली. आणि जेवण झालेलं आहे जस्ट, आणि आता पार्सल घेऊन चाललो. एकदम फर्स्ट क्लास जेवण. आता मी खाली सगळ्या बघूया आता काय होतं. सगळे अपडेट आहे ना. आरामखोर. अरे आम्हाला तिथं चपाती का चपाती, मला वाटलं मटण खातोय. चावाने एक एक चार बघू शकता तुम्ही, बघू शकता. आणि आमचा लिटर बघा, पोरांचे हाल करतो आणि माहिती ना जेवण कसं आहे. आता ज्यूस हे बघा, हे बघा. डन. सेट लावण्यात चालू आहे, बघू शकता तुम्ही. हे वरती आमचे कार्यकर्ते उभा आहे. चलो लेट्स गो. विषयच हार्ड. एकदम क्लास काम चालू आहे सध्या. परफेक्ट. आम्ही चाललेलो आहे वरती.
पब्लिक बसलेली तर विषय काय झाला होता, आमचा प्रयोग हा 8:30चा होता आणि त्या आधी मराठी बाणा हा एक हाऊसफुल शो आहे. आपला पण हाऊसफुल होणारच, पण त्यांचा कार्यक्रम 7:30ला संपणार होता आणि तो कदाचित 8 पर्यंत पण जाऊ शकत होता. तर त्यांचा सेट काढायला पण उशीर झाला असता आणि आपला 8:30ला असल्यामुळे आपल्याला 1 तास तयारीसाठी लागत होता. मग आम्ही काय केलं, किती वापरली, डोकं वापरली आणि आधीच सेट आतमध्ये नेऊन ठेवलेला आहे. आता काय काळजी नाही, किती वाजता सगळ्यांनी पूर्ण मदत केलेली सर्व टीमने. किरण सरांनी पूर्ण मॅनेज केलेल्या ठिकाणी कॅमेरा केलेला आहे. निकले थे और एटलास मिस्त्री की दुकान मिल गई. कुछ बोलना चाहेगी इस पर? अभी तक नहीं मिली मुझे है अभी तक नहीं मिली. बैक साइड बोला है तो बैक साइड किधर है बिटवा? कि है ही नहीं बैक साइड. यस, दिस इज द फर्स्ट लॉ. कुछ इंटरेस्टिंग करेंगे इसमें. नहीं, गलत आ गए हैं, गलत रास्ते पे आ गए. किया जाए यहाँ पे बैक साइड ही. अभी इसको कुछ आई थिंक सो उस साइड में है रे बाबा. देखते हैं. बाउंड्री वाला तो मिल गया बट वो अभी खाण्यामध्ये झोपलाय तो. दुपारची झोप काढतोय तो. काय बोलावं आता त्याला. आम्ही पुणेकर असतं शेवटी. ठाण्यात येऊन सुद्धा पुणेकर चालले सर. खाल्लं का? खाल्लं ना. त्याच्यासाठी तू शोधतो. लय वाढे खातो. काय झालं? जेवण जरा अहो अख्खं घर घेतलं, आता काय आम्हाला घेता काही का? अहो गोरख शेठ, तुम्हाला कोण घेणार इकत? बंदूक तिथे घेतो ना. चंदू शेठ, ही बंदूक घेतली गाड्याने. ही बंदूक घेऊ शकतो गाड्याने. बावळाटा ते भंगार नाही, नानाची बंदूक आहे. अरे भांगार म्हणून नाही घेणार मी. ती अँटिक पीस म्हणून घेणार मी. आणि ते पैसे देतो ना. अरे ती अँटिक पीस म्हणून घेणार मी. त्याचे 5,000 रुपये देतो ना तुम्हाला. अरे मेरा नाटक है. क्रिकेट काम बोलते. पोटा पाण्याच्या पुढे काय ते बाबा, काय ते काय तुम्ही 5,000 रुपये घेऊन बसले राव. नॅचरल ऍक्टिंग आहे. करून मला कमेंट देऊ राहिला म्हणजे किती महत्वाचं. आला लवकर आला. काय आणलं हे? याचे 5 रुपये, याचे 10 रुपये. भांगार आहे का? अरे भांगार नाही, ते अँटिक पीस म्हणून घेणार मी. भांगार म्हणून नाही, पण एक अँटिक पीस म्हणून मी त्याला घेऊ शकतो. आणि याचे चांगले पैसे भेटते तुम्हाला. त्यांनी परफेक्ट बोललं मंडळ. 18 रुपये आणि याचे 20 रुपये. हे काय घेऊन येऊ राहिले तुम्ही? काय तरी जड घेऊन या ना, बक्कळ पैसे देतो तुम्हाला. हे काय तरी जड घेऊन या ना, बक्कळ पैसे देतो तुम्हाला. आता काय देऊ तुला? काय मला घेतो काय का आता? गोरख शेठ 8,000 रुपये. 8,000 रुपये. ते नानांची बंदूक आहे. काय जमलं शेट, काय मागता जरा? अहो चंदू शेठ, काय नानाची बंधू धरा. 10,000 रुपये ठेवा. कशाला उगा थोडक्यासाठी व्यवहार मोडताय? सीन झाला पण 5,000 नंतर तुम्ही 10,000 देताय म्हणजे 10,000 गोरख शेठ आता हो, तुला कोणी कधी घ्यायचं? गोरख शेठ यार चाय बिस्कुट सांगते का? तर ब्रँड सांगा. बिस्कुटचा चांगला ब्रँड सांग कोणता. बिस्कुटचा ब्रँड सांगा चांगला. बिस्कुटचा ब्रँड कोणता सांगा? बिस्कुट चाय बिस्कुट बोलत आहे ते. लिहायचा विचार करते सर तुम्ही. काय तर लिहा राव. लिहा. तो आता शिक बरोबर झाला टाइम. हा विषय याच्या अपेक्षा आहे ना, त्या अपेक्षा लय खतरनाक. विषय खोल. तेच कॅलरीज वाढते. आपण खपकणी जागा होत. नोंदणी घ्या नोंदणी. पैशाचा मामला इथं. 150 रुपयाला घे का?
हा भाना नाही केस दिसून येणार केस मी दिसून लगेच हा लगेच पाठवून दे लगेच अरे गेलं पोचलं डबल टिक आलं ठाणे तरी तो फोटोशूट चालू बघू शकतो निलेश सरांचा शब्द तुला बोलू नका म्हणजे तुम्हाला आम्हाला काय बोलायचं ते बोला स्वतःला असं घालून पडून काय तुला या पोराचं मला सांगा ना या पोराचं तुमचा तुम्हीच लावताही आहात सगळं काम तुमचं तुम्हीच करता आहात आणि नाटकाचा जो परिणाम असतो तिथे आनंद सगळ्यांना कसं वाटलं तुम्हाला थोडस दगदग होत होतं पण चांगलं झालं एकदम बेस्ट एक दोन ह्याच्यात झालं बरं का मला 1-2 वाक्यांमध्ये आता येऊन मला लय घाबरायचंय मला लय घाबरायचंय तर कसं वाटलं तुम्हाला आज ठाण्याचा प्रयोग करून मस्त वाटलं प्रयोग करून तर कसं वाटलं तुम्हाला आजचा प्रयोग त्याच्याबद्दल 2 शब्द बोला खूप सुंदर झाला इकडे हा. एनर्जी लागली आणि खूप मला चांगले माझे फॅन मिळाले त्यांना खरंच लव यू येतात ते माझ्या शब्दावर पुढचा शो आता साताऱ्यात आहे. साताऱ्याला नक्की या यांचा व्लॉग बघा पण आधी मग येते ना ते सातारा सांगायचं Done. नाच होता नाच काय बोला खाने का है खाने का वरचा नाही आतली शेकाडी वरची लावली लावून